चल नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण नवीन एक चॅप्टर घेऊन आलेलो आहेत आणि त्या चॅप्टरचं नाव काय आहे? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर याच्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही। स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतवर कसाही प्रश्न आणि कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला टॅकल होईल। ठीक आहे, चल आता बघूया काय आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। ही हेडिंग वरती तुमच्याकडे लिहा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। आता बघा याच्यामध्ये डिफरन्स आहे। स्थानिक किंमत याला इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू आणि लोकल व्हॅल्यू म्हणतात। दर्शनी किंमत म्हणजे काय? फेस व्हॅल्यू असं त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये। ठीक आहे, आता हे झालं दर्शनी किंमत आणि हे स्थानिक किंमत। पण मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल तर दर्शनी किंमतवरती स्पर्धा परीक्षेमध्ये कमी प्रमाणात प्रश्न विचारतात, स्थानिक किंमतवरती तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात प्रश्न दिसतात। आणि याच्यावरती स्थानिक किंमतमध्ये घातांकी स्वरूपात पॉईंटमध्ये असेल काय काय असेल ते सर्व डिटेलमध्ये आपण इथं अभ्यासणार आहोत। हा व्हिडिओ फक्त थोडा मोठा होईल कारण याच्यामध्ये स्थानिक किंमतवरती आपण सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत। आता दोघांमधला डिफरन्स काय आहे तर बघा, ही व्याख्या आहे मित्रांनो, कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येमधील जागा कोणती आहे त्यावरून ठरते। म्हणजे त्याचं स्थान कोणतं आहे त्या जागेमध्ये याच्यावरून ठरतं। आणि दर्शनी किंमत म्हणजे काय तर संख्येतील कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूळ मूल्य इतकी असते। म्हणजे सर काय आहे हे आपण एक एक्झाम्पल थ्रू समजूया, बरोबर। हे जर आपण एक्झाम्पल थ्रू समजलं तर ही व्याख्या तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल। आता सर दर्शनी किंमतची व्याख्या काय म्हणते? संख्येतील कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूळ मूल्य इतकीच असते। म्हणजे काय सर, मूळ मूल्य म्हणजे काय हे आम्हाला समजलं नाही, ते कसं? आता बघा, हे सर 9 आहे, 4 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 6 आहे। आता मला सांगा, आता मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आता हे 5 आहे, 5ची मूळ किंमत किती आहे? तर सर 5ची मूळ किंमत 5च आहे। म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे 5ची किंमत 5च राहील। एवढं क्लिअर आहे? आता सर हे 4 आहे, 4ची मूळ किंमत किती आहे? तर 4ची मूळ किंमत सर 4च आहे। मग दर्शनी किंमतमध्ये काय असेल? दर्शनी किंमत पण 4ची किंमत 4च असेल। एवढं क्लिअर? आता पुढे सर हे 3 आहे, 3ची मूळ किंमत किती आहे? तर 3ची मूळ किंमत सर 3च आहे। म्हणजे दर्शनी किंमत किती असेल? मग दर्शनी किंमत पण 3च असेल। म्हणजे त्याची जी मूळ किंमत आहे, हा 3 आता इकडे आला तरी त्याची 3च राहील, हा 3 तिकडे गेला तरी त्याची किंमत 3च राहील। म्हणजे त्याला कुठेही जाऊ द्या त्याची किंमत तेवढीच राहणार। तर आता हे एवढं क्लिअर आहे। तर आता बघा, आता पुढे जाऊया आपण। आता दर्शनी किंमत तुम्हाला समजलं असेल। दर्शनी किंमत म्हणजे काय? जे अंकाची जी मूळ किंमत आहे तेवढीच किंमत त्याची राहते, म्हणजे दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यू। चल आता पुढे आपण बघूया स्थानिक किंमत म्हणजे काय। स्थानिक किंमतला प्लेस व्हॅल्यू किंवा लोकल व्हॅल्यू असं म्हणतात। आता सर काय आहे हेच एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आपण। किती आहे तर 94,356 हेच एक्झाम्पल आपण घेतलं। आता याच्यामध्ये बघा काय बदल होतो मित्रांनो। आता याच्यात 5ची मूळ किंमत किती आहे? तर सर 5 आहे, पण 5 कोणत्या नंबरला आहे म्हणजे स्थान। आता स्थानासाठी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो। आता स्थान म्हणजे काय तर पहिले आपण स्थानवरती जाऊयात, मग आपण याच्याकडे येऊयात। आता बघा स्थान म्हणजे काय, आपण आता बघा गणितामध्ये कोणत्याही अंक, फक्त गणितामध्ये 10 अंक असतात, ते कोणते कोणते सर? तर सर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे फक्त 10 अंक असतात। आणि हे 10 अंक मिळून कोणतीही संख्या आपण गणितामध्ये बनवू शकतो। ह्या 10 अंकाव्यतिरिक्त 11वा अंक गणितात येत नाही, हे 10 अंकच। मग ह्या 10 अंकाला कसं म्हणायचं आहे? यांच्या स्थानानुसार। जर समजा हे ज्यांच्या स्थानानुसार असेल तर हा पहिले 1 नंबरला जाईल, म्हणजे याला सर एकक म्हणतात। हा 2 नंबरला आहे म्हणजे सर याला दशक म्हणतात। हा सर 3 नंबरला आहे मग याला सर शतक म्हणतात। हा 4 नंबरला आहे याला सर हजार म्हणतात। हा सर 5 नंबरला आहे मग याला सर 10,000। हा सर मग 6 आहे, हा काय असेल सर मग लाख। हा काय असेल सर मग हा सर 10 लाख। हा काय असेल सर तर हा सर मग
कोटी. हा काय असेल सर, तर हा 10 कोटी. आणि हा काय असेल सर, तर हा आहे सर अब्ज. एवढं क्लिअर आहे. म्हणजे जर आपण कोणतीही संख्या आपण उजवीकडनं आपण मोजतोय, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष किंवा लाख, दशलक्ष किंवा 10 लाख, कोटी, बरोबर, कोटी, मग त्याच्यानंतर 10 कोटी, 10 कोटीनंतर मग अब्ज. हे एवढं क्लिअर मित्रांनो आहे तुम्हाला. एवढं जर तुम्हाला क्लिअर असेल तर आपण याच्या पुढे जाऊ शकतो. आता याच्यात हे याचा रोल इथे आहे बरं का, याचा रोल इथे आहे. हे जर आता मला सांगा मित्रांनो, हे जे 5 आहे हे आता सर 5 आहे, हे 5 5 बरोबर. आता 5ला आपण 5 तर लिहिणार, बरोबर, गुणिला. आता हा 5 कोणत्या नंबरला आहे, इकडनं बघा, एकक दशक म्हणजे 2 नंबरला, इथे 2 नंबरला. मग एकक दशक म्हणजे एकक दशक म्हणजे दशक म्हणजे आपण त्याला सर आपण 10ने गुणणार, बरोबर. 5 10 तर सर 50. म्हणजे ह्या 5ची किंमत किती निघाली सर, तर 5ची किंमत निघाली आहे 50. मित्रांनो फक्त तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा बरं का. तुम्हाला मी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत शिकवतोय. ॲडव्हान्सचे गणित एवढे लेवलचे असतील, पण हा बेस तुमचा फक्त क्लिअर असायला पाहिजे. बेस जर तुमचा क्लिअर असेल तर ॲडव्हान्स लेवलचे गणित तुम्हाला सॉल्व्ह होतील. आणि जर तुमचा बेस क्लिअर नसेल तर ॲडव्हान्स लेवलचे गणित तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. आता सर आपण घेतलं एकक दशक म्हणजे 10ने गुणलं आहे. आता सर हे जर सर मी ह्या 9ला गुणतोय, मला 9ला गुणायचं आहे. आता हे खालचं क्लिअर करू का मी? हो. आता हे तुम्हाला समजलं असेल, हे खालचं मी तुम्हाला क्लिअर करतो म्हणजे आपल्याला अजून सुटसुटीत समजेल. चल आता सर ह्या 9ची किंमत आपल्याला विचारली आहे. आता ह्या 9ची किंमत किती आहे, तर 9ची किंमत किती करणार सर मी, 9 गुणिला. आता 9 कोणत्या स्थानी आहे, एकक दशक शतक हजार 10,000. म्हणजे सर 1 वर हे सर 4 शून्य म्हणजे 10,000. एकक दशक शतक हजार 10,000. मग आता 9 एक हे सर 9, 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 हे 4 शून्य म्हणजे काय उत्तर आलं आहे. म्हणजे ह्या 9ची स्थानिक किंमत किती आहे, तर 90,000. आणि इतर 9ची स्थानिक किंमत किती आहे, तर 9ची स्थानिक किंमत सर 9च आहे. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे त्याची किंमत जेवढी आहे तेवढीच, पण याचं काय स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार त्याची किंमत ठरते. आता सर हे मला 3ची जर स्थानिक किंमत विचारली तर मी काय करणार सर, ह्या 3ला बघा हे 3 आहे, तर 3 गुणिला काय आहे, कोणत्या स्थानावरती आहे 3, एकक दशक शतक. म्हणजे मी सर याला 100ने गुणणार. 3 1 3 आणि हे 2 शून्य इथे देणार, बरोबर. म्हणजे ह्या 3ची स्थानिक किंमत आली सर 300. एवढं क्लिअर आहे मित्रांनो. चला एवढं जर क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. चला आता आपण पुढे जाऊयात. हे तुम्हाला एक फाइंड आउट करता येतं आणि हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या 100% विद्यार्थ्यांना येतं बरं का. याच्यात काही दुमत नाही आणि याच्यावर आयोग प्रश्न विचारत नाही. आयोग कोणत्या टॉपिक कसं पुढे प्रश्न विचारतो, ह्या स्थानिक किंमतवरती कोणत्या ॲडव्हान्स लेवलला प्रश्न विचारतो हे आज आपण बघणार आहोत बरं का. चल ठीक आहे. त्याच्यासाठी फक्त आपण हा बेस करतो तयार. आता बघा हे क्लिअर करतो. आता याच्यामध्ये सर आता हे आपण सर असं केलं आहे. आता काय होतं हे, तर सर हे 94,356 तेच आपण अंक घेऊयात. याच्यामध्ये सर आपण काय केलं होतं की याच्यामध्ये 3ची स्थानिक किंमत काय 3 बरोबर गुणिला कोणत्या स्थानाला, तर 100 आपण म्हणून आपण करत होतो मग सर 300 असं आपण काढत होतो. आता याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलला कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो. हा सर 3 आहे, हे 3 लिहिलं. 3च्या नंतर किती अंक आहेत, 1 आणि 2, बस 1 आणि 2 म्हणजे 3ची स्थानिक किंमत किती आहे मग, तसं 300. आता 9 घेऊ आपण. 9 आहे सर, तर 9ला आपण 9 लिहिणार. 9च्या नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4. मग 1 2 3 4 तेवढे शून्य देऊन टाकणे. ज्या अंका तो अंक लिहायचा, अंकानंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य लिहून टाकायचे. मग त्याची स्थानिक किंमत आली आहे ती. आता याची स्थानिक किंमत किती आली, मग 90,000 आणि आपण तसं गुणाकार करून मी 90,000 काढलं होतं. आता सर हे 5 आहे. आता 5ला आपण काय लिहिणार, 5 लिहिणार. 5च्या नंतर किती अंक आहेत, 1, तर मग 1 शून्य याच्यावरती म्हणजे याचं उत्तर काय असेल, तर सर 50. एवढं क्लिअर आहे. आणि याच्यावरती प्रश्न विचारत नाही बरं का, प्रश्न याच्यावरती बी विचारत नाही. हा फक्त तुम्हाला बेसिक शिकवतो आहे. बेसिक आपलं क्लिअर झालं की पुढे तुम्हाला समजेल की प्रश्न याच्यावरती कसे विचारतात. एक लेवल तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ह्या 5 मिनिटामध्ये कळालं असेल
अशी मी अपेक्षा करतो. जर तुम्हाला मित्रांनो कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो आपली पोलीस भरतीची बॅच पण आहे. पोलीस भरतीची PYQ मध्ये बॅच चालू आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण PYQचेच घेतो आहे. ती बॅच जर तुम्ही जॉईन केलं असेल आणि तुमचा गणित जर खरोखर वीक असेल तर ती बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की पोलीस भरतीमध्ये ह्या आपल्या बॅचच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही म्हणजे नाही. 50 पैकी तुम्हाला 50 मार्क पडतील पोलीस भरतीमध्ये गणित आणि रिझनिंगमध्ये, याची गॅरंटी मी, कारण त्या प्रकारेत ही बॅच आपण बनवलेली आहे. ठीक आहे. चल आता बघा, आता तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तुम्हाला थोडक्यात कळाली असेल. तर आता बघा याच्यावरती आपण पुढे एक एक्झाम्पल घेऊयात. आता सर हे आपण तेच एक्झाम्पल घेऊयात. आता बघा आता काय आहे सर, 43 आहे, 5, 9, 8 हे पॉईंट आहे आणि सर 3, 2, 1, 4, 5 हे 9 आहे. आता सर आपल्याला याच्यामध्ये बघा आपण स्थानिक किंमत बघतो बरं का, हे दर्शनी किंमतवरती आपला प्रश्न विचारत नाही आणि त्याच्यावरती आपण इथं स्थानिक किंमत बघतोय ना. स्थानिक किंमत आता काढायचं आहे सर, मला ह्या 5ची स्थानिक किंमत काढायची. तर मी काय करणार सर 5 म्हटलं आहे तुम्ही, हे 5चा 5 अंक लिहा. याच्यानंतर किती अंक आहेत तर सर 1 आहे आणि 2 आहे. हे पौणीच्या नंतरचे अंक विचार करू नका बरं का, पौणीच्या अलीकडे किती अंक आहे. 5च्या नंतर सर 1 आहे 2 आहे, मग हे 1 आणि हे 2, हे 2 शून्य लावून टाका. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत किती आहे सर मग, तर सर 500. आता सर मला सांगा ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे. तसं तेच करायचं, मी 5 लिहिणार, 5 लिहून टाकलं. एवढं क्लिअर आहे. आता सर ह्या पॉईंटपासून हा 5 कोणत्या नंबरला आहे ते बघायचं आहे. इथे काय करत होतो आपण मित्रांनो, ह्या 5च्या नंतर किती अंक आहे. आता हा पॉईंटच्या नंतर हा कोणत्या नंबरला आहे, हा पहिला आहे, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5व्या नंबरला आहे. म्हणजे सर मला हा 1 0, 2 0, 3 0, 4 0 इथे पॉईंट आणि ते 0, म्हणजे बघा पॉईंट नंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि ह्या 5व्या नंबरला आहे. म्हणजे ह्या 5च्या इकडे किती अंक आहेत ते अंक तेवढे 0 मला तिथं देणं गरजेचं आहे. मग पॉईंट नंतर 0.000005 हे असेल ह्या 5ची किंमत. ह्या 5ची किंमत किती आहे तर 500. ह्या 5ची किंमत किती आहे तर 4 वेळे म्हणजे 0.0005. एवढं क्लिअर. आता मित्रांनो हे तुम्हाला समजत असेल अशी अपेक्षा करतो. आता बघा आता हे रब करूया. आता बघा आता आपल्याला काय विचारलं आहे, आता याच्यामध्ये आता अजून आपल्याला आता ह्या 3ची स्थानिक किंमत सांगा सर. 3ची किती आहे तर सर मी हे 3 लिहिणार. 3च्या नंतर किती अंक आहेत 1, 2, 3. तर मी काय करणार सर हे 3 शून्य इथे देऊन टाकणार, संपला खेळ. म्हणजे ह्या 3ची स्थानिक किंमत किती आली सर तर 3000. आता पुढे सर ह्या 3ची स्थानिक किंमत मला सांगा. 3 काय लिहिणार सर मी हे 3 लिहिणार. आता 3च्या इकडे डावीकडे मोजणार पॉईंटपर्यंत अंक आहेत का सर नाही. मग हा काय एक पॉईंट आहे ना, मग इथे सर मी पॉईंट देणार आणि ते 0. म्हणजे याचं उत्तर काय असेल 0.3. एक तर हे 0.3 आहे आणि ह्याचं उत्तर हे आहे. हे मित्रांनो पॉईंटमध्ये चालते, तुम्हाला समजलं असेल. आता याच्या पुढे पण प्रश्न विचारता. प्रश्न हा एक प्रकार आहे, हा पण थोडा ॲडव्हान्स प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे पण विद्यार्थी कन्फ्यूज होतात की सर इथलं कसं काढायचं. इथलं तर काढता येतं पण इथलं कसं काढायचं आहे, इथलं कसं काढायचं हे लक्षात ठेवा. आता बरोबर. आता चला आता पुढे जाऊयात. आता सर मला सांगा ह्या 1ची स्थानिक किंमत किती आहे. आता ह्या 1ची काय करायचं आपण, पहिले मी सर 1 लिहिणार. 1च्या डावीकडे किती अंक आहेत तर 1, 2. सर मी हे 1 0 आणि 2 0 देणार. इथं पॉईंट, हा पॉईंट आणि हा 0. म्हणजे 0.001 आहे 1ची किंमत. एवढं क्लिअर आहे. आता पुढे सर ह्या 4ची स्थानिक किंमत किती आहे. तर ह्या 4ची स्थानिक किंमत किती आहे सर, तर मी हे 4 लिहिणार सर. आणि हे 3 अंक आहेत ना इकडे 1, 2, 3. मग सर हा 1 0, हा 2 0, हा 3 0 आणि हा पॉईंटच्या खाली पॉईंट आणि हा शर 0. म्हणजे 0.0004 ह्या 4ची स्थानिक किंमत आहे. स्थानिक किंमत मित्रांनो तुम्हाला असं विचारतात की ह्या 3ची स्थानिक किंमत किती, ह्या 3ची स्थानिक किंमत कितीच्या पट आहे. बरोबर. ह्या 3ची ह्या 3 सोबत तुलना करतात किंवा ह्या दोघांची बेरीज विचारतात, ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी विचारतात. म्हणून हे आपल्याला येणं गरजेचं आहे आणि एकदम सोपं आहे. हे काय आहे आपण सांगितलं की हे कसं काढायचं आणि हे कसं काढायचं. अजून एक एक्झाम्पल बघूया मित्रांनो. आता नवीन एक्झाम्पल बघूया.
हे तुम्ही फक्त मित्रांनो प्रॅक्टिस करा, सराव करा. सराव केला ना तर कोणतीही गोष्ट सहज साध्य होऊ शकते आणि कोणतीच गोष्ट बिना सरावाची साध्य होत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही गणितामध्ये एकदम वीक असाल तर गणितावरती फक्त प्रॅक्टिस करा. दररोज 2 तास गणिताला द्या. दररोज जर तुम्ही 2 तास दिलं की तुम्हाला गणित हळूहळू ओळखीचा वाटायला लागतो आणि मग एकदा विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला की तो विषय मग तुमचा आवडीचा होऊन जातोय. पण त्यासाठी करावं लागेल काय सर, तर त्यासाठी फक्त करावं लागेल मित्रांनो सराव, सराव आणि सराव. ठीक आहे. चल आता पुढे बघूया. आता बघा हा एक्झाम्पल बघा. 7 आहे, 6 आहे, 5, 4, 3, 9. इथं पॉईंट आहे, 3 आहे, 2 आहे, 0 आहे, 4, 3, 9, 8. आता मित्रांनो आता आपल्याला विचारलं आहे, आता सर आपल्याला जर विचारलं सर ह्या 6ची स्थानिक किंमत किती, तर मी काय करणार सर 6 लिहिणार. 6 नंतर किती अंक, 1 2 3 4. फक्त पॉईंटच्या इकडेच बरं का. 4 आहे तर सर मी हे 4 शून्य देऊन टाकणार, संपला विषय. आता सर मला जर विचारलं ह्या 3ची स्थानिक किंमत किती आहे, तर मी काय करणार हे 3चं सर 3 लिहिणार. 3च्या इकडे हा पॉईंटपर्यंत मी अंक मोजणार होता. 1 2 3 4 आहे तर सर 1 2 3 हे 4 इथं पॉईंट आणि हा 0, संपला विषय. म्हणजे याची किंमत किती नाही का 0.00004 हे आले ह्या 3ची स्थानिक किंमत. एवढं क्लिअर. आता सर मला जर विचारलं आहे आता जर सर मग विचारलं ह्या 2ची स्थानिक किंमत किती, मी काय करणार हे सर 2 करणार. 2च्या इकडे किती अंक आहेत, 1 0 देणार, हा पॉईंट आणि हा 0. म्हणजे ह्या 2ची स्थानिक किंमत 0.02. एवढं क्लिअर आहे. जर मित्रांनो हे आता ह्या 8ची सांगा बरं किती आहे. हे 8ची किती आहे तुम्ही कमेंट करा. ह्या 9ची तुम्ही कमेंट करा बरोबर, आणि ह्या 9ची पण तुम्ही कमेंट करा किती आहे. ठीक आहे. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करसाल याचं उत्तर काय आहे ते. चाल आता पुढे जाऊयात मित्रांनो. आता आपण पुढच्या याच्यावरती पुढचा प्रकार बघूयात. नेमकं आपल्याला कसे प्रश्न येतात, काय येतात काय. आता तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत एक थोडक्यात तुम्हाला समजलं असेल बरोबर. आता प्रकार नंबर 1 लिहा. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतचा आपण एक फरक बघितला. स्थानिक किंमत कशी ओळखायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. आता याच्यामध्ये आपण प्रकार बघूयात. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत प्रकार 1 म्हणजे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत प्रकार आहे याच्यामध्ये एकूण प्रकार मित्रांनो 8 आहेत. त्या 8 प्रकारामध्ये तुम्हाला समजेल आणि हे 8 प्रकार जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघितला 8 प्रकारच्या वरती 9वा प्रकार किंवा 8 प्रकारच्या बाहेर तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यावरती प्रश्न जाणार नाही, याची शाश्वती मी देतोय. हा बघा बीड 2024मध्ये आलेला प्रश्न आहे आणि खास करून मित्रांनो ही बॅच पोलीस भरतीसाठी परफेक्ट बनवलेली बॅच आहे. पोलीस भरतीमध्ये आपल्या ह्या बॅचच्या बाहेर एक पण प्रश्न जाणार नाही याची काळजी मी पूर्ण घेतलेली आहे. चल आता बघा काय आहे प्रश्न. बघा हा प्रश्न आहे या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती. आता 9 कुठं आहे सर, हे सर 65 आहे, हे सर 48 आहे आणि हे सर 97. 9 कुठं आहे तर 9 सर इथं आहे. बस आता काय करायचं मला, हा 9 आहे सर मी 9 लिहिलं आहे. 9च्या नंतर किती अंक आहे सर 1 अंक आहे, मग 1 0 देऊन टाकलं म्हणजे 9ची स्थानिक किंमत किती सर 90. एवढा सोपा प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. प्रश्न कुठं होता बीड पोलीस भरती 2014मध्ये. मग 14चा पॅटर्न आहे मित्रांनो हा बघा. याच्यात पूर्ण प्रश्न 2024चा प्रश्न आहे. 2024मध्ये आलेले सर्व प्रश्न आपण घेतो आहे. ठीक आहे. चल आता आणि याच्यामध्ये एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला तेच दिसतील. 2023 2024 2023 2024 2021 22 23 24 हे 4 वर्षाचे आपण एक्झाम्पल घेतलेले आहे. म्हणजे तुम्हाला पॅटर्न कळेल आणि पॅटर्ननुसार तुम्हाला कोणत्या परीक्षेत किती खोलमध्ये अभ्यास करायचा आहे हे पण तुम्हाला कळेल. आता भंडारा पोलीस भरती 2024मध्ये आलेला प्रश्न आहे. आता प्रश्न काय आहे बघा, 9ची स्थानिक किंमत किती आता आपल्याला विचारलं आहे. आता बघा हा 9 आहे काय इथं बघा प्रश्न काय आहे 39 आहे सर 01 21 41 आणि 8. बस आता फक्त मला काही करायचं नाही. 9 विचारलं आहे ना तर मी सर याच्यात 9 बघणार. 9 कुठे आहे ते इथे आहे, मी बस हे 9 लिहून टाकणार, संपला विषय. बाकी पुढची गोष्ट आता किती 1 2 3 4 5 6 7 म्हणजे सर मी हे 7 0 लिहून टाकणार बरोबर. हे 7 0 लिहून टाकले 1 2 3 4 5 6 7 लिहून टाकले. संख्या आता मोजा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी. सर 9 कोटी उत्तर पाहिजे मला आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर 9 कोटी असेल माझं
उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं आहे. फक्त ती कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल ना तर तुम्हाला समजतंय, नाहीतर मग विद्यार्थी काय करणार, हे 9 करणार सर गुणिला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, मग याला मग भागणार. बरोबर, मग भागणार, मग त्याचं उत्तर निघेल हेच. पण तुम्ही जर असं केलं तर ह्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे आहात ना तुम्ही. 10 सेकंद तुमचे वाचतील हे गुणाकार करण्यामध्ये. मग 10 सेकंद पुढे म्हणजे 10 सेकंद म्हणजे तुमचे रिझल्टचे चान्सेस जास्ती आहेत मित्रांनो. असा विद्यार्थी जो करत असेल त्याचा रिझल्टचे चान्सेस एकदम कमी. उत्तर येत नाही अशातला भाग नाही, पण ह्या विद्यार्थ्याची कंप्लेंट असते की सर मला वेळ पुरला नाही आणि हा विद्यार्थी परफेक्ट रिझल्टमध्ये बसतोय. ठीक आहे, चाल आता पुढे जाऊयात. आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. याच्यामध्ये विचारले 6ची स्थानिक किंमत आणि पुणे चालक पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्न 2024चा आहे. याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा काय असेल ते, की सॉल्व करूया एकदा. चल हा प्रश्न आपण सॉल्व करूया. चल आता बघा काय आहे. बघा 56 आहे, हे 72 आहे, 0 0 1 आहे. 6ची स्थानिक किंमत विचार. आता 6 कुठं आहे, 6 शोधा पहिले. सर 6 इथं आहे, बस हे मी सर 6 लिहून टाकले. 6 नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 5, मी सर 5 0 देऊन टाकले. हे सर 5 0, बस संपला विषय. आहे का 6 वरती 5 0, तर बघा 6 वरती 5 0 पहिलंच आहे, झालं माझं उत्तर. इथं किती आहे, इथं 6 आहे, इथं किती आहे 4 आहे, इथं किती आहे 3 आहे, नाही पहिलं उत्तर माझं क्लिअर आहे. आणि पुणे चालक पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. असे प्रश्न आपल्याला विचारतात आणि अशा प्रकारे आपल्याला याची तयारी करावी लागेल. ठीक आहे, चल आता हा प्रश्न मित्रांनो धुळे 2023चा आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. याचं उत्तर काय आहे, 6ची स्थानिक किंमत आपल्याला विचारली. बरोबर, 6ची स्थानिक आपल्याला किंमत विचारली आणि आपल्याला काय करायचं आहे बघा. बस आता सांगा मला किती आहे सर, हा 1 2 3 आहे, पॉईंट 1 हे 26. बस आता फक्त शोधायचं की 6 कुठे आहे. 6 सर इथे आहे, हे सर मी 6 लिहिलं आहे, झालं आहे. काय आहे 6च्या नंतर इकडे अंक, हा पॉईंटच्या नंतर आहे ना, 1 2 3, सर 1 2 हे 3 लिहिले, पॉईंट आणि हा 0 म्हणजे 0.006 पाहिजे आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 0.006. ओके, काय अवघड आहे, ऑप्शन क्रमांक 3 सोबत आहे. आणि धुळे पोलीस भरती 2023चा हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि असे प्रश्न आपल्याला सहज सॉल्व्ह होऊन राहिले. किती सेकंद लागते तुम्हाला, 10 ते 15 सेकंदाच्या वरती कोणताही स्थानिक किमतीवरती प्रश्न आला तर तो तुम्हाला 10 ते 15 सेकंदात सॉल्व्ह होईल. एवढं परफेक्ट मी तुम्हाला केलेलं आहे तुमच्यासाठी. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुमचं गणितामध्ये तुम्हाला पुशअप हवं असेल तर तुम्ही ती बॅच जॉईन करा. बॅचची किंमत भली जास्त असेल पण ती जॉईन करा. बॅचची किंमत जास्त आहे मित्रांनो, ती तुम्हाला अफोर्ड होईल की नाही हे मला माहिती नाही. बरोबर, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता बघा, आता अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारतात 2 व 4ची स्थानिक किंमत किती आहे. आता SRPF गट क्रमांक 4 नागपूर 2023चा हा प्रश्न आहे. आता काय म्हटलं आपल्याला, सर 3 आहे, 331.1 2 3 आणि हे 4 आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे 2 आणि 4ची. आता कोणत्या 2 आणि 4ची, तर इथे तर 2 इकडचंच आहे ना. मग बस सर काय करायचं आहे, फक्त मी पहिले 4चा काढणार. सर हे 4 लिहिलं आहे. आता 4च्या नंतर इथे किती आहे, तर सर 1 0 2 0 3 0, इथे पॉईंट आणि ते 0 म्हणजे मला 0.00. आता दुसरं 2ची काढत बसायची नाही, पहिले 4चं फाइंड आउट करा. इथं किती आहे म्हणजे हे माझं उत्तर नाही, मला हे पाहिजे ना. 2 नंबरचं इथे किती आहे, तर 3 आहे. हो हे असू शकतं, इथं 2च आहे. बरोबर, म्हणजे हे माझं नसणार. इथे किती, इथे आता 2 असेल किंवा 4 असेल माझं. आता मी 2 वरती जाणार. 2 वरती काय आहे सर, तर 2ची किंमत 2 आहे. बरोबर, याच्याकडे अंक किती आहे, तर सर 1 आहे. हा पॉईंट, बरोबर हा पॉईंट आहे ना, हा 0 म्हणजे 0.02 पाहिजे. इथं किती 0.02 आहे, इथं किती आहे तर 0.002 म्हणजे हे नाही. माझं उत्तर काय असेल, माझं उत्तर असेल मित्रांनो 4 नंबर. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. गणित मित्रांनो फक्त तुम्हाला कन्सेप्ट जर समजले ना तर गणित अवघड नाही आहे. गणिताचे कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. गणित हा विषय भरपूर विद्यार्थ्यांना अवघड का जातो की त्याची कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजत नाही, त्याच्यामुळे तो गणित समजत नाही. विद्यार्थ्यांना कसं आहे घोकमपट्टी करायला आवडतं आणि घोकमपट्टी जो विद्यार्थी करतो त्याचा रिझल्ट मित्रांनो येत नाही. कन्सेप्ट समजून घेणं हाच गणिताचा किंवा कोणत्याही विषय. आता लिहा प्रकार नंबर 2. ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024 मधला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आता प्रकार 2 लिहा आणि याच्यामध्ये काय आहे बघा.
आता 7663 या संख्येतील 6 या संख्येची स्थानिक किमतीतील फरक किती आहे? म्हणजे 6 2 वेळेस आहे, दोघांचा आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायची आहे. फरक म्हणजे वजाबाकी आहे, बरोबर. आता आपण काय करणार सर, हे 7663 आहे, हो सर. आता 2 वेळेस 6 आहे, दोघांचा काढा. आता सर मी पहिले ह्या 6चं काढतो, किती असेल, तर ह्या 6 नंतर सर पहिले मी 6 लिहिणार, याच्यानंतर एक अंक आहे तर सर 60, म्हणजे ह्या 6ची किंमत आहे सर 60. आता या 6ची किंमत काढतो मी सर, 6 लिहिणार, याच्यानंतर किती अंक आहेत, 1 आणि 2, मग हे 2 शून्य देऊन टाकणार. आता बस, आता हे सर एकाची निघाली 600 आणि दुसऱ्याची निघाली सर 60, आणि यांचं काय म्हटलं, वजाबाकी, फरक म्हटलं आहे ना, तर फरक मग वजाबाकी करून टाकणार मी सर. 0 मधून 0 गेला सर 0, सर 10 मधून 6 गेलं तर सर 4, आणि सर 6 मधून 1 गेला सर 5, म्हणजे त्यांची किती असेल मग 540 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 540, आणि 540 असेल आपलं उत्तर. आणि प्रश्न कुठं आला मित्रांनो, तर ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024 लेटेस्टवाला प्रश्न आहे. लेटेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न हा दिसतोय, ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुमची तयारी असेल मित्रांनो, तर परीक्षा तुमची क्रॅक होऊ शकते. आणि जर फक्त तुम्ही भरतीची वाट बघत असाल की भरती कधी निघते, भरती अशा तुमच्या येतील आणि जातील, बरोबर. दिस येतील दिस जातील, पण सिलेक्शन कधी होणार नाही. त्याच्यासाठी म्हणतो आधी पहिले अभ्यास परफेक्ट करा, अभ्यासावरती फोकस करा. भरती काढणं न काढणं हा आपल्या हातात नाही आहे, आपल्या हातात आहे अभ्यास करणं. अभ्यास तुम्ही तेवढं करा, बाकी गोष्टी त्या पुढच्या आहेत, ठीक आहे. चल, आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. आता हा प्रश्न आला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024. आणि मित्रांनो हेच नाही, तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी फक्त यूट्यूबला बनवण्यापुरती ही बॅच अशी बनवली आहे, तसं नाही. प्रत्येक टॉपिक तुम्हाला त्या भरतीचं विश्लेषण असेल, कोणत्या भरतीत आलेलं आहे, कंबाईनमध्ये आलेलं आहे, SSCमध्ये आलं आहे, पोलीस भरतीमध्ये आलं आहे, जिथं आलं आहे लेटेस्टमध्ये 2023, 24 किंवा 25, तेवढं तुम्हाला इथे लिहिलेलं असेल. आणि कोणताही टॉपिक आपण ज्यावेळेस आपल्या बॅचमध्ये आहे त्या बॅचमध्ये आपण तेवढं करतो की बॅचमध्ये ती कुठं आलेलं आहे तेवढं, आणि तोच प्रश्न आपण विश्लेषणासहित घेतोय. त्या स्वरूपानुसार माझ्याकडे ती मी नोट्स माझी बनवलेली आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला मित्रांनो माझी बॅच घ्यायची असेल तर प्लेस्टोरवरती जावा, विघ्नहर्ता अकॅडमी म्हणून तुम्ही सर्च करा. विघ्नहर्ता अकॅडमी तुम्ही सर्च केलं की तिथे तुम्ही डाउनलोड केलं की त्याच्यात तुम्ही फक्त तुमचा ईमेल ID वगैरे टाका, आणि ते परचेस केलं की तिथे तुम्हाला डायरेक्ट पहिल्या नंबरला दिसतं पोलीस भरती 2025साठी कोर्स. ते कोर्स तुम्ही परचेस करा. एकदम महाग फीमध्ये आहे, त्याची फी जास्त आहे हे तुम्हाला मी सांगतो. ते परवडेल की नाही हे मला माहिती नाही, पण ते तुम्ही तिथं जा, तिथं तुम्हाला समजेल किती काय आहे ते, ठीक आहे. चल, ती किती फी आहे, परवडत नाही म्हणताय सर, अशी किती फी आहे ते फक्त व्हिडिओच्या मी शेवटी सांगतो किती फी आहे ते, ठीक आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी सांगतो शेवटी फी किती आहे सर. चल, आता हा प्रश्न काय आहे, हा प्रश्न आहे ह्या संख्यामधील 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे. फरक म्हणजे काय सर, तर सर वजाबाकी. आता कोणती 4, तर ह्या संख्या, ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे सर. मी हे 51 पॉईंट हे 534 याच्यामधला 4ची पहिले मी काढतो सर, बरोबर. किती आहे सर, तर हे 4 पैकी 4 लिहिणार. 4च्या इकडे किती 1 2 अंक आहेत, तर सर मी हे 2 शून्य देऊन टाकणार, इथे पॉईंट आणि ते 0. आता सर याचं मी काढतोय, याचं काय आहे, तर सर याचं किती आहे, तर 26, हे सर 26 पॉईंट हे 142. आता याचं 4चं काढायचं आहे सर, तर हा 4 इथे आहे सर, तर 4चं मी करणार सर 4. आता 4च्या इकडे किती अंक आहेत, 1 अंक सर, इथे 1 पॉईंट 0 देणार, इथे पॉईंट आणि ते 0, बस. आता काय विचारलं मित्रांनो, फरक विचारलं आहे ना, म्हणजे दोघांमधला फरक काढा. आता संपला विषय सर. हे 0.04 याच्यातून 0.00 हे 4 मला वजा करायचं आहे. मग इथे सर काय असेल, तर इथे सर मग हा 0 देतो. आता सर 10 मधून 4 गेले तर सर 6, 1 परत. आता सर 4 मधून 1 गेला आहे सर 3, बरोबर. आता इकडे काहीच नाही ना, मग 0 शी 0 हा पॉईंट हा 0, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो 0.036 आहे असं ऑप्शनमध्ये मित्रांनो. तर हो सर 0.036 आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. काय अवघड होतं मित्रांनो, काहीच अवघड नव्हतं. छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे, लेटेस्टवाला प्रश्न आहे. लेटेस्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारतात, ठीक आहे. चल, आता जरा पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो.
आता काय आहे हा प्रश्न बघा. 9 व 7च्या स्थानिक किमतीतील फरक काढा. SRPF गट क्रमांक 4 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा काय आहे 25.9467 आहे सर. 25.9400 हे सर 67 आहे. याच्यामध्ये काय विचारलं सर मला 9 व 7च्या स्थानिक किंमत म्हणजे 9चं काढणार. पहिलं मला सर 9चं काढावं लागेल. किती आहे 9 लिहिणार. 9च्या इकडे किती आहे तर काहीच नाही सर. हा पॉईंट द्यायचा आणि हा 0 म्हणजे याची किंमत निघाली 0.9. आता सर मी 7चं काढणार. 7चं किती आहे तर सर मी 7 लिहिणार. एवढं क्लिअर. आता पुढे 7च्या इकडे अंक किती आहे 1 2 3 आहेत सर. तर मी 3 0 देऊन टाकणार. ओके. आता हा पॉईंट आहे तर पॉईंट म्हणजे हे क्लिअर. आता सर 0 पॉईंट हे 9 आहे 1 2 हे 3 काय 3 0 लिहून टाकले ना. मग हा 0 पॉईंट हा 0 0 0 हे 7 संपलं. आता बस याच्यातून फक्त वजाबाकी करा. सर 10 मधून 7 गेले सर 3 1 परत 10 मधून 1 गेलाय सर हा 9 1 परत 10 मधून 1 गेलाय सर हा 9 9 मधून सर 1 गेलाय सर 8 हा पॉईंटचे तर पॉईंट हा 0 म्हणजे 0.8993 हे असेल मित्रांनो तुमचं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक दिसतोय का. हो सर ऑप्शन क्रमांक दिसतोय मला 4. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 0.8993. काय अवघड होतं मित्रांनो. आणि SRPF गट क्रमांक 4 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. सोपं प्रश्न असता. फक्त तुम्हाला बेसिक जर तुम्हाला मित्रांनो कळाली असेल ना तर तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल ना तर हे मी काय करतो हे तुम्हाला समजत असेल. कसं तुम्हाला ट्रिकनुसार आणि कसं सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं की हे कसं काढायचं. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आणि जर मित्रांनो मी शिकवतोय ती ट्रिक तुम्हाला समजत असेल आणि आवडत असेल तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाही. विनामूल्य असतं हे. पण याच्यासाठी जिगरा पाहिजे. जिगरा जर असेल तर शेअर करा आणि मित्रांना सांगा की ह्या चॅनलवरती असं असं चालतं आहे. म्हणजे तुमचाही फायदा होईल आणि तुमच्या मित्राचाही फायदा होईल. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न कुठं आला आहे तर गोंदिया पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय विचारलं सर सेम प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये करून तुम्ही मला सांगा की याचं उत्तर काय असेल ते. 3 प्रश्न आपण बघितलेले आहे. हा प्रश्न 4था आहे आणि तुम्हाला याचं उत्तर येईल अशी अपेक्षा मला आहे. आणि जर तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर हा माझं फेल्युअर आहे की मी तुम्हाला शिकवण्यामध्ये कुठंतरी कमी पडलो आहे हा याचा अर्थ आहे. बरोबर. का दोष तुमचा नाही का तुम्हाला शिकवलं नाही तर येणार नाही. आणि जर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला 100% गॅरंटी देतो मी की हा प्रश्न तुम्हाला येईल. आणि जर मित्रांनो माझी बॅच तुम्ही घेतली तर ही पण तुम्हाला मी गॅरंटी देतो. माझी बॅच जर तुम्ही 100 घेतली ना तर 100% तुमचं परफेक्शन हे मी आणून देतो. जर तुमचं माझं मोबाईल नंबर पण आहे. जर तुम्हाला कोणाला कॉल करायचा असेल कधी पण तर एनी टाईम तुमच्यासाठी गणेश सर फ्री आहेत. बरोबर. गणेश सरांना ह्या नंबरवरती कधीही पण कॉल करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कोणत्याही तुम्ही MPSC करा कंबाईन करा कोणतीही बॅच करा. तुम्हाला जर जी करायची असेल तर त्याच्यासाठी कोणत्याही टायमाला मी तुम्हाला आहे. सदाशिव पेठेमध्ये आपलं अकॅडमी नाही. आपण फक्त ऑनलाईन चालवतो आहे. फक्त ऑनलाईनसाठी फक्त विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन आपल्याला करता येईल याच्यासाठी आपण तत्पर असतो. ह्या नंबरवरती कधी पण मला कॉल करायचा आहे. तुमचे शंकाचं निरसन ह्या गणेश सरांकडनं केल्या जाईल. ठीक आहे.